नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहे अळूच्या वड्या. त्यासाठी घेतलेलं आहे बेसन पीठ, अळूची पानं, मीठ, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबू, लाल तिखट, पांढरे तीळ, जिरे, ओवा आणि आलं लसूण पेस्ट. हे सर्व मसाले पिठामध्ये कालवून घेऊ आणि त्यामध्ये लिंबू पिळू. लिंबामुळे घशा खवखव होत. जिरे आणि ओवा हातावर चुरगळून पिठामध्ये मिक्स करून घेऊ. त्यामुळे वडीला खूप छान चव येते. सर्व पीठ पाणी ओतून कालवून घेऊ आणि सगळे मसाले एकजीव करून. अशा पद्धतीने पीठ आपण पाणी ओतून एकजीव करून घेऊ. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, एकदम सैलसर असं पीठ तयार करून घेऊ. आता आपण सर्व पीठ पाणी ओतून कालवून घेऊ आणि सगळे मसाले एकजीव करून घेऊ. अशा पद्धतीने पीठ आपण पाणी ओतून एकजीव करून घेऊ. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, एकदम सैलसर असं पीठ तयार करून घेऊ. स्वच्छ धुतलेले आळूचे पानं घेऊ आणि त्याला बेसन पीठ लावून घेऊ. सर्व पानाला एकसारखी पीठ लावून घेऊ. आता परत त्याच्यावरती दुसरे एक पान आपण ठेवू आणि त्या पानाला पण बेसन पीठ लावून घेऊ. अळूची वडी खायला खूप स्वादिष्ट लागते, खूप पौष्टिक आहे. स्वच्छ धुतलेले आळूचे पानं घेऊ आणि त्याला बेसन पीठ लावून घेऊ. सर्व पानाला एकसारखी पीठ लावून घेऊ. आता परत त्याच्यावरती दुसरे एक पान आपण ठेवू आणि त्या पानाला पण बेसन पीठ लावून घेऊ. अळूची वडी खायला खूप स्वादिष्ट लागते, खूप पौष्टिक आहे. आता आपण पानांची घडी घालून घेऊ. चारही बाजूने एकसारखी मोडून घेऊ. आणि गोल वडी वळून घेऊ. अशा पद्धतीने आपण अळूची वडी तयार करून घेतली. अशा पद्धतीने आपण सर्व वड्या बनवून घेतल्या आहेत. आता त्या आपण चुलीवरती शिजायला लावू. आता आपण अळूच्या वड्या चुलीवर शिजण्यासाठी ठेवू. आता आपण पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावरती चाळण ठेवलेली आहे. आता आपल्या अळूच्या वड्या शिजू लागल्या आहेत. आता आपल्या अळूच्या वड्या शिजून तयार आहेत. चाकू घालून बघावे. चाकूला जर पीठ चिटकलं नाही तर आपल्या वड्यात पूर्ण तयार झालेल्या आहेत आता शिजून. आता त्या आपण खाली उतरून घेऊ.